Good morning, students. Welcome back to our channel. My dear students, really I am very happy to teach you the topic chain the wise basically. मित्रांनो, आपण या ठिकाणी चेन द वाइज हा जो प्रकार आहे खूप डिटेल मध्ये शिकत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला चेन द वाइज ची मास्टरी करायची, ऍक्टिव्ह वाइज पॅसिव्ह वाइज ची मास्टरी करायची आहे, तर अगदी पहिल्या लेक्चर पासून तर शेवटच्या लेक्चर पर्यंत माझ्या प्लेलिस्ट मध्ये जे जे लेक्चर सेव्ह आहे तेथे तुम्ही काळजीपूर्वक जर बघितले तर तुम्हाला पुढचे वाक्य बनवता येतील. मित्रांनो, हे आपलं सेकंड लेक्चर आहे, दुसरं लेक्चर आहे. आधीच्या लेक्चर मध्ये आपण ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट कोणता असतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखावं, या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये बघितल्या आधीच्या लेक्चर मध्ये. बरोबर आहे. कर्त्याची द्वितीया. आता या लेक्चर मध्ये नेमकं कोणकोणत्या वाक्यांचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. मित्रांनो, 5 प्रकारच्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस होतं. 5 प्रकारच्या वाक्यामध्ये कोणते वाक्य बघा. या ठिकाणी 5 प्रकारचे वाक्य म्हणजे आपण असं गृहीत धरूया की 5 रूल्स आर देअर. 5 रूल्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. आता पहिला रूल बघा, या ठिकाणी मी 1 लिहिलेला आहे. तर पहिला रूल असेल मित्रांनो की सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचं जर वाक्य असेल तर त्याच्यासाठी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये अशी रचना असेल, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ही रचना असेल. ओके. त्यानंतर बघा सेकंड रूल, प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू. मग प्रेझेंट कंटिन्यू मध्ये ही रचना असेल आम्ही जर आयनची, आम्ही जर टेकिंग, गोइंग, वॉकिंग, टॉकिंग, सिंगिंग. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बीइंग आणि विथ्री, बीइंग विथ्री अशी रचना असेल. एक मी तुम्हाला शॉर्ट पटापट सांगतो आणि नंतर पुन्हा एक्सप्लेनेशन करतो. रूल नंबर 3 कोणता आहे मित्रांनो? जसा रूल नंबर 1 सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आहे. आपण टेन्स आणि टेन्सचे फॉर्म्युले बाय हार्ट केलेले आहेत. तुम्ही टेन्स खूप छान पद्धतीने शिकलेले आहात. आधीच्या लेक्चर मध्ये मी तुमच्याकडनं भरपूर चांगल्या पद्धतीने विविध वाक्य देऊन एका वाक्याचे 12 वाक्यात रूपांतर कसे करायचे, टेन्स फॉर्म्युले कसे पाठलन करायचे, तर या सर्व गोष्टी आपल्या आधीच्या लेक्चर मध्ये आहे. तुम्ही सगळं प्लेलिस्ट मध्ये सुरुवातीपासून बघू शकता. मित्रांनो, माझा एक दावा आहे, ज्या विद्यार्थ्याला टेन्स आले अशा विद्यार्थ्याला चेन द वाइज अगदी डोळे लावून आलंच म्हणून समजा. द स्टुडंट हु नो द टेन्स वेल नो द पॅसिव्ह व्हॉइस वेल. म्हणजे सेम गोष्ट मित्रांनो, ज्याला काळ आले त्याला चेन द वाइज आलं. ज्या विद्यार्थ्याला काळच येत नाही, त्याला काळच ओळखू येत नाही, तर ही इज नॉट एबल टू चेंज द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. दुसरा नियम सांगितला प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू. मग प्रेझेंट कंटिन्यूची रचना तुम्हाला माहिती आहे, पास्ट कंटिन्यूची रचना कशी माहिती आहे, आम्ही जर वाजवेर टेकिंग. तिसरा रूल आहे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. बघा, तिसऱ्या रूल मध्ये मी तुम्हाला पॅकेज दिलेले आहे टेन्स शिकवताना. हे पहिलं पॅकेज आहे, दुसरं पॅकेज आहे, तिसरं पॅकेज. ओके. तर बघा, या ठिकाणी सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, प्रेझेंट कंटिन्यू, पास्ट कंटिन्यू आणि तिसरा रूल आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. असं असेल तर त्या ठिकाणी बीन आणि विथ्री घेतात. दुसरा रूल असेल आयएनजी वाला तर तिथं बीइंग आणि विथ्री घेतात. पहिला रूल असेल सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट तर तिथे आम्ही जर वाजवेर विथ्री घेतात. आणि शेवटचा रूल मित्रांनो खूपच छान रूल आहे, चौथा, शेवटचा नाही, 5वा रूल शेवटचा आहे. तर चौथा रूल असा आहे बघा मित्रांनो, शालचा पप्पा शूड, विलचा पप्पा वूड, कॅनचा पप्पा कुड, मेचा पप्पा माईट, मस्ट. आणि आता इथून पुढे पप्पा नाही कोणाचे, सेपरेट आहे, ते इंडिव्हिज्युअल आहेत. मस्ट, ऑट टू, त्याच्यानंतर नीड टू. आणि याच्यानंतर मित्रांनो am to, is to, are to, was to, were to, have to, has to, had to, shall have to, will have to. म्हणजे टेन्स मध्ये आपण जे जे शिकलेलो आहोत मित्रांनो, जे हेल्पिंग वर्ब शिकलेलो आहोत टेन्स मध्ये 12 काळांमध्ये, त्या हेल्पिंग वर्बला फक्त टू लावायचं आहे. am to, is to, are to, was to, were to, have to, has to, had to, shall have to, will have to. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे सर्व जे आहे काय जे हेल्पिंग वर्ब दिलेले आहे त्यांना टू लागलेला आहे. तर अशा सर्व सहाय्यकारी क्रियापद ज्या वाक्यामध्ये आलेले असतील अशा वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी आपल्याला बी आणि विथ्रीचा उपयोग करावा लागतो. बघा, या ठिकाणी ही सगळी रूल नंबर 4 मध्ये येतात. आता याच्यानंतर रूल नंबर 5. रूल नंबर 5 आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्यांचे चेन द व्हॉइस. मग आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणावं, तर आज्ञार्थी वाक्याची व्याख्या इथं दिलेली आहे. डू, डोंट, नेव्हर, लेट, प्लीज, मेन वर्ब, हॅव, बी.
डू डोंट नेव्हर लेट एक सिक्वेन्स मध्ये, प्लीज मेन वर्ब हॅव बी दुसऱ्या सिक्वेन्स मध्ये. अशा 8 शब्दांनी सुरू झालेल्या वाक्याला, कोणत्याही शब्दांनी सुरू झालेल्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आणि ही आज्ञार्थी वाक्य या ठिकाणी दिलेली बघा. पहिल्या वाक्यात डू वरून वाक्य दिलंय, नंतर डोंट वरून, नंतर नेव्हर वरून, नंतर लेट वरून, 5वं वाक्य प्लीज, 6वं मेन वर्ब ओपन, 7वं हॅव आणि 8वं बी. मित्रांनो, आपण या ठिकाणी मी तुम्हाला ओव्हरऑल आयडिया दिली की 5 प्रकारच्या वाक्यांचं चेन वाईज करावं लागतं. म्हणून आपण या ठिकाणी सर्व 5 प्रकारच्या वाक्यांचा एक या ठिकाणी मथळा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्याचा एक साचा, एक ढाचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष हळूवारपणे कशा पद्धतीने यांचं चेन वाईज होतं ते बघूया. रूल नंबर 1, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. आता बघा, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टची वाक्य. मी पहिल्यांदा सिंपल प्रेझेंटची वाक्य बोलतो. ही राइट्स अ लेटर, शी राइट्स अ लेटर, इट राइट्स अ लेटर, होम राइट्स अ लेटर. तुम्हाला माहिती आहे ही, शी, इट आणि सिंगल नेम यांचा पप्पा डज आहे, म्हणून त्यांच्या क्रियापदाला यस लागतो. ही राइट्स, शी राइट्स, इट राइट्स, होम राइट्स. मात्र जे दुसरे कर्ते आहेत, जे डूचे मुलं आहेत, बरोबर, मग ते डूचे मुलं आय राइट लेटर, वी राइट लेटर, यू राइट लेटर, यू राइट लेटर, दे राइट लेटर आणि बॉईज राइट लेटर. 6 कर्ते किंवा 6 मुलं या डूला आहेत. कोणते? आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम अनेक वचनी नाव. यू डबल काय घेतला? यू म्हणजे तू आणि यू म्हणजे तुम्ही. ठीक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, टेक आणि टेक्स हे क्रियापद घेतलंय आपण. आता टेक्स हे क्रियापद कोणाला लागणार आहे? ही, शी, इट आणि सिंगल नेम. ही टेक्स, शी टेक्स, इट टेक्स आणि होम टेक्स. आता टेक हे क्रियापद कोणाला लागणार आहे? आय टेक, वी टेक, यू टेक, दे टेक, बॉईज टेक, बरोबर. आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी नाव. आता हेच वाक्य जर सिंपल प्रेझेंट मध्ये निगेटिव्ह असेल तर आय डू नॉट टेक, बघा इथं डू आणि डज पाहिजे होता, इथं डज राहून गेला लिहायचा. ठीक आहे, हा डज. तर आय डू नॉट टेक, वी डू नॉट टेक, यू डू नॉट टेक, दे डू नॉट टेक. मात्र यांचे जे आहे तर ही डज नॉट टेक, शी डज नॉट टेक, इट डज नॉट टेक, बॉय डज नॉट टेक, बरोबर. म्हणजे झाले सिंपल प्रेझेंटचे वाक्य. मित्रांनो, सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल. आता कसं लक्षण ओळखायचं की सिंपल प्रेझेंट कसं आहे? बघा मित्रांनो, सिंपल त्या वाक्यात एक तर डू असेल, डज असेल किंवा क्रियापदाचं फक्त पहिलं रूप असेल, ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स. जसं की आय टेक हिम टू द स्कूल, मी त्याला शाळेत घेऊन जातो. आणि आय डू नॉट टेक हिम टू द स्कूल, मी त्याला शाळेत घेऊन जात नाही. शी टेक हिम टू द मार्केट, ती त्याला मार्केटमध्ये घेऊन जाते. आणि शी डज नॉट टेक हिम टू द मार्केट. ही वाक्य बघा, एक होकार, एक नकार, एक होकार आणि एक नकार. तर होकारार्थी वाक्यामध्ये फक्त क्रियापद असतं, नकारार्थी वाक्यात डू किंवा डज असतं. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सचं. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल, ते जर तुम्हाला चेंज वाईज करायचं असेल मित्रांनो, तर बघा तुम्हाला ॲमिजार आणि विक्री वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? ॲमिजार आणि विक्री वापरावं लागेल. तेच वाक्य जर सिंपल पाचचं असेल तर सिंपल पाचच्या वाक्यामध्ये एक तर क्रियापदाचं दुसरं रूप असेल किंवा डीड असेल. जसं की आय टूक हिम टू द स्कूल, मी त्याला शाळेमध्ये घेऊन गेलो. आणि हेच वाक्य निगेटिव्ह, आय डिड नॉट टेक हिम टू द स्कूल. डीडच्या वाक्यात केव्हाही मूळ क्रियापद हे पहिल्याच रूपात असते, ही गोष्ट अंडरलाईन करा. कधीही तुम्हाला डीडच्या वाक्यात क्रियापद दुसऱ्या रूपात सापडणार नाही. मूळ क्रियापद हे नेहमी पहिल्याच रूपात असते. डीड प्लस V1 ही गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर. तर मित्रांनो बघा, आय डिड नॉट गो टू मार्केट, मी मार्केटला गेलो नाही. आय डिड नॉट सिंग अ सॉन्ग, मी गाणं गायला नाही, बरोबर. म्हणजे बघा, डीड नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप घेतोय. ठीक आहे, समजा दुसरं रूप असेल, आय टूक हिम टू द स्कूल, आय रोट अ लेटर, आय sang a song, आय हेल्प्ड देम, बरोबर आहे. आय इन्व्हायटेड देम, वी वेंट टू मार्केट, शी केम टू माय होम. म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप असेल किंवा त्या वाक्यामध्ये डीड असेल. अशा वाक्याचं पॅसिवाइज जर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला वाजवर आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागेल. इथं आपण टेक हे क्रियापद घेतलंय म्हणून या ठिकाणी विक्री केलेला आहे, टेकन. पॅसिवाइजच्या प्रत्येक वाक्यात विक्रीच येतो, ही गोष्ट पुन्हा अंडरलाईन करा मित्रांनो. पॅसिवाइजच्या वाक्यामध्ये क्रियापद कितव्या रूपात येतं? तिसऱ्या रूपामध्ये येतं. मित्रांनो, पहिला रूल इथं संपला. हे बघा, हे ऍक्टिव्हाइज असेल तर पॅसिवाइज अशा पद्धतीने करावा असा रूल या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, हे झालं सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टचा रूल नंबर 1. आता रूल नंबर 2, पास्ट कंटिन्यू आणि प्रेझेंट कंटिन्यू आणि पास्ट कंटिन्यू. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की प्रेझेंट कंटिन्यू आणि पास्ट कंटिन्यूची वाक्य एकदम सोपी आहे. आय एम सिंगिंग, वी आर गोइंग, दे आर प्लेइंग, वी आर लर्निंग, टीचर इज अ टीचिंग ग्रामर. संपूर्ण जे वाक्य, जे कंटिन्यू प्रेझेंट कंटिन्यू मध्ये जे वाक्य आहे ते आपल्याला अपूर्ण कृती दाखवतात. तसंच पास्ट कंटिन्यू मध्ये आय वॉज गोइंग, सी वॉज कमिंग, दे वर प्लेइंग, बॉईज वेर डान्सिंग ऑन द स्टेज.
तर या पद्धतीने बघा वाजवर आणि क्रियापदाला आयएनजी असे वाक्य राहतात पास्ट कंटिन्यूचे. आता इथे एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो, की जेव्हा क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे अशा वाक्याचं पॅसिव्हाइज करण्यासाठी या आयएनजी वरून आम्ही हा बीइंग लक्षात ठेवावा. तुमच्या वाक्यामध्ये मूळ क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे, वाक्य प्रेझेंट कंटिन्यू किंवा पास्ट कंटिन्यूच आहे, अशा वाक्याचं पॅसिव्हाइज करण्यासाठी तुम्हाला बीइंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय. आणि हे जे आम्ही जर हे यांच्यापैकी योग्य ते क्रियापद घ्यावंच लागेल. एक छोटस वाक्य उदाहरणार्थ की आय एम सिंगिंग अ सॉन्ग किंवा आय एम प्लेइंग क्रिकेट. बघा काय, आय एम प्लेइंग क्रिकेट, तर काय वाक्य, क्रिकेट इज बीइंग प्लेड, किती रूप, तिसरं, बरोबर. शी इज अ टेकिंग मी टू द स्कूल, ती मला शाळेमध्ये घेऊन जात आहे, शी इज अ टेकिंग, बरोबर आहे. तर आता शी इज टेकिंग मी, मला घेऊन जाते, आय एम बीइंग टेकन टू द स्कूल बाय हर, झालं वाक्य तयार मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला माहिती मित्रांनो की प्रेझेंट कंटिन्यू आणि पास्ट कंटिन्यू मध्ये मूळ क्रियापदाला आयएनजी लागलेला असतो. अशा वाक्याचं पॅसिव्हाइज करण्यासाठी आम्हाला बीइंग आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी क्लिअर झाली. माय डिअर स्टुडंट्स, नाउ वी आर गोइंग टू लर्न द थर्ड रूल, तिसरा रूल. तिसरा रूल म्हणजे तिसरं पॅकेज. बघा पहिलं पॅकेज मी तुम्हाला सांगितलंय, सिंपल सिंपलचं पहिलं पॅकेज, कंटिन्यू कंटिन्यूचं दुसरं पॅकेज, परफेक्ट परफेक्टचं तिसरं पॅकेज, मग त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. बघा इथं तीन. इथं एखादा विद्यार्थी म्हणेल सर सिंपल फ्युचर का नाही आला, इथं एखादा विद्यार्थी म्हणेल सर फ्युचर कंटिन्यू का नाही आला. फ्युचर कंटिन्यूचा पॅसिव्हाइज होत नाही, ठीक आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल सर इथं सिंपल फ्युचर का नाही घेतला गेलाय पहिल्या रूल मध्ये, तर सिंपल फ्युचर मध्ये शाल आणि विल येतो, जो की शाल आणि विल आपण या चौथ्या नियमामध्ये तो काउंट होतो, तो या रूल मध्ये बसत नाही. आणि म्हणून सिंपल फ्युचरचं वाक्य जर असेल तर त्याला तुम्हाला रूल नंबर 4 मध्ये बसवायचंय. मग सिंपल फ्युचरसाठी अजून काय काय येतं ते आपण पुन्हा एकदा नवीन बघणार आहोत, जेव्हा मी या चौथ्या रूलकडे येईल तेव्हा शिकवेल. आता मी तिसऱ्या रूल मध्ये चालत आहे. बघा मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट बद्दल तुम्हाला सर्वांना माहिती मित्रांनो की प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट मध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं. त्यामुळे पॅसिव्हाइज करताना आपल्याला जे क्रियापदाचं तिसरं रूप लागतं ते आपल्याला आठवण ठेवायची गरज नाही, कारण मूळ वाक्यामध्ये पण ते विक्रीच्या स्वरूपात आलेलं आहे, बरोबर. कारण प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट विक्री घेतल्याशिवाय होत नाही, विक्री असतंच त्याच्यामध्ये. मग पॅसिव्हाइज करताना आपल्याला आता क्रियापदाचं तिसरं रूप करायची गरज नाही, ऑलरेडी तेच क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला जसं तसं घ्यायचंय. हा एक गोष्ट महत्वाची मित्रांनो, तिसऱ्या रूल मध्ये ही लक्षात ठेवायचे, हॅज, हॅड, शाळा, विल्या, हे लंब्या शिंडीवाले, हे लंब्या शिंडीवाले हॅव, हॅज, हॅड असे लंब्या शिंडीवाले जे क्रियापद मित्रांनो, हे क्रियापद आले रे आले की आम्हाला लक्षात घ्यायचे की आम्हाला बीन आणि विथ थ्री घ्यायचंय. काय घ्यायचंय, बीन आणि विथ थ्री. हॅज बीन, हॅड बीन, हॅव बीन, शॅल हॅव बीन, विल हॅव बीन असं आम्हाला या ठिकाणी घ्यायचंय मित्रांनो. मग असं जेव्हा आमच्या लक्षात येईल की अरे लंब्या शंडीचे क्रियापद कोणते हेल्पिंग वर्ड, हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शॅल हॅव, यांच्यामध्ये बघा हे हॅज येतात. असं आलं रे आलं की आम्हाला 101% समजून घ्यायचं की आम्हाला आता बीन आणि वित्री घ्यायचा आहे, कोणतेच रूल पाठ करायची गरज नाही मित्रांनो. बघा अशा पद्धतीने ही वाक्य तयार झाली. ओके, हॅव बीन, बघा इथं हॅज आहे, इथं हॅव बीन हॅज बीन आहे, इथं हॅड आहे, इथं हॅड बीन आहे, इथं शॅल हॅव आहे, इथं शॅल हॅव बीन आहे, इथं विल हॅव बीन आहे आणि वित्री घेतलेला आहे. ओके, या मूळ वाक्यामध्ये वित्रीच येतो, हे तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तुम्हाला ही वित्री बदलवायची गरज नाही. इथं मात्र तुम्हाला टेकिंग आहे, इथं वित्री टेकन करावं लागेल. इथं तुम्हाला टेक पहिलं रूप आहे, इथं तुम्हाला टेकन तिसरं रूप करावं लागेल. म्हणजे बघा पहिल्या आणि दुसऱ्या रूल मध्ये क्रियापदाचं जे रूप असेल त्या रूपात तुम्हाला तिसऱ्या रूपात रूपांतर करायचंय, बरोबर. पण तिसऱ्या रूल मध्ये ऑलरेडी वित्री आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला चेंज करायची गरज नाही. आता मित्रांनो रूल नंबर 4 मध्ये बघूया. बघा रूल नंबर 4 म्हणजे ही हेल्पिंग वर्ब जे आहेत दिलेले ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, आणि ते लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धती विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बायहार्ट करून देईल. बघा शालचा पप्पा शुड, विलचा पप्पा वुड, कॅनचा पप्पा कुड, मेचा पप्पा माईट. याच्यानंतर आता इंडिव्हिज्युअल, आता यांचे पप्पा नाही, मस्ट, ऑट टू, नीड टू, यूज टू. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आम टू इथे दिसतंय तुम्हाला, आम्ही जर एम टू, इज टू, आर टू,
was to, were to, have to, has to, had to, shall have to, will have to आणि to, to's to. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले हेल्पिंग वर्ब आपल्याला लक्षात ठेवायचे. शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड टू, यूज्ड टू, unto, used to, are to, was to, were to, how to, has to, had to, shall have to, will have to आणि to, to's to. मित्रांनो या पद्धतीने जेव्हा आपण लक्षात ठेवणार की अरे हो हे हेल्पिंग वर्ब जर आलेले असतील तर आपल्याला बी आणि V3 चा फॉर्म्युला वापरायचा आहे, आपलं वाक्य पॅसिव्ह वॉइस इझिली होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये या हेल्पिंग वर्ब नंतर येणारं मूळ क्रियापद हे नेहमी पहिल्याच रूपात असते. बघा, I shall go, he will go, I can go, she can go, they would go, they should go, we could go, Ram may go, he must go. म्हणजे तुम्हाला पहिलाच रूप या ठिकाणी मी जे गो 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 तुम्हाला सांगितलं किंवा टेकचं म्हटलं तर तुम्ही I ought to go, I ought to need, I need to take, I shall take, he will take, she can take, we should take. बघा कोणत्याही हेल्पिंग वर्ब नंतर आपल्याला क्रियापद पहिल्याच रूपात ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. मात्र पॅसिव्ह वॉइस करायचंय तुम्हाला तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तेच हेल्पिंग वर्ब घ्यायचे जे वाक्यामध्ये आलेलं असेल आणि त्याच्या नंतर बी आणि V3 घ्यायचं आहे. मित्रांनो रूल नंबर 4 फिनिश. कळलं? आता यानंतर रूल नंबर 5. मित्रांनो अशा 5 प्रकारच्या वाक्यांचं चेंज वॉइस आपण शिकतोय. रूल नंबर 5 इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग आता नेमकं इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. विद्यार्थ्याला आता नेमकं इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय सर, मला कसं समजेल. बऱ्याच वेळेला विद्यार्थी उत्तर देतात की सर जिथे ऑर्डर दिलेले ते वाक्य आज्ञार्थी. डझंट मॅटर बेटा, असं नाहीये, एवढंच नाहीये, त्याही पेक्षा त्याची व्याख्या थोडी ब्रॉड आहे, वास्ट आहे. आता बघा इम्परेटिव्ह सेंटेन्सची मी तुम्हाला व्याख्या सांगेल ती लक्षात ठेवा. हे बघा इथं डू, डोंट, नेव्हर, लेट, प्लीज, मेनवर, हॅव, बी असं दोन स्लॅब मध्ये तुम्हाला ही पाठ करायचं आहे. बघा डू, डोंट, नेव्हर, लेट, प्लीज, मेनवर, हॅव, बी या 8 शब्दांपैकी कोणत्याही शब्दाने जर वाक्य चालू झालेलं असेल आणि त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नाही आहे, फक्त पूर्णविराम आहे, प्रश्नचिन्ह नाही, पूर्णविराम, अशा वाक्याला आम्ही आज्ञार्थी वाक्य म्हणतो. असं मला तुम्हाला का सांगावं लागलं. मला हे वाक्य आहे डोंट यू नो, तुला कळत नाही का, डोंट यू नो मी, तुम्हाला ओळखत नाही का, डोंट यू अंडरस्टँड, तुला समजत नाही का. आता डोंट आणि वाक्य चालू झालं, मग एखादा विद्यार्थी म्हणेल सर इथं वाक्य डोंट नाही चालू झालं, मग आज्ञार्थी नाही बेटा, डोंट यू नो प्रश्नचिन्ह आहे मागे, मग ते वाक्य आज्ञार्थी थोडी आहे, ते वाक्य प्रश्नार्थी आहे. अपवाद म्हणून फक्त डू आणि डोंट हे 2च शब्द आहेत. डू यू नो मी, तुम्हाला ओळखतो का, प्रश्नार्थी वाक्य आहे कारण त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. मग जर का डू किंवा डोंटने सुरू झालेले पण प्रश्नचिन्ह शेवटी नाही आहे, समजून घ्यायचं ते वाक्य आज्ञार्थी आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणार मित्रांनो 8 शब्द डू, डोंट, नेव्हर, लेट, प्लीज, मेनवर, हॅव, बी इत्यादींपैकी कोणत्याही एका शब्दाने वाक्य चालू झालेलं असेल तर 101% ते वाक्य कशाचं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह वॉइस कशा पद्धतीने होतं त्यासाठी 3 रूल आहे मित्रांनो. किती रूल आहे, 3 रूल इम्परेटिव्ह सेंटेन्सचे पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी. याला पण बी आणि V3 चाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरतो. आता प्रत्यक्ष या आज्ञार्थी वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसे होतात हे आपण केव्हा बघणार आहोत, ज्या वेळेला 5 नंबरच्या टॉपिकचे ऍक्टिव्ह पॅसिव्ह आपण प्रत्यक्ष बनवणार तेव्हा. आज फक्त ओव्हरऑल किती रूलचे किती प्रकारच्या वाक्यांचे चेंज वॉइस होऊ शकते एवढा आपण या लेक्चरमध्ये बघितलेलं मित्रांनो. आधीचं जे पहिलं लेक्चर होतं आपलं चेंज वॉइसचं त्याच्यामध्ये आपण तिथेही जनरल डिटेल माहिती दिली. सेकंड लेक्चर मध्ये आपण कोणता रूल कोणत्या वाक्यांसाठी वापरावा, कोणता फॉर्म्युला कशा पद्धतीने वापरावा ते आपण या ठिकाणी बघितलं. आणि बघा आज्ञार्थी वाक्यासाठी मी तुम्हाला प्रत्यक्ष वाक्य दिली, डू इट ऍट वन्स. बघा पहिलं वाक्य पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं सेम तेच वाक्य खाली घेतलेले आहे. ही सगळी वाक्य आज्ञार्थी वाक्य मित्रांनो. टोटल वाक्य ही कोणती आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. पहिलं वाक्य डू इट ऍट वन्स, ते लगेच कर. डोंट निग्लेक्ट द पुअर, गरिबांना दुर्लक्षित करू नको, गरिबांकडे दुर्लक्ष करू नको. नेव्हर टीज देम, त्यांना कधीच चिडवू नको. लेट मी सिंग अ सॉन्ग, मला गाणं गाऊ द्या. प्लीज गिव्ह मी अ पेन, कृपया मला पेन दे. ओपन द डोअर, दरवाजा उघड. आणि हॅव अ टी, चहा घ्या. त्याच्यानंतर बी अलर्ट फ्रॉम देम, त्यांच्यापासून सावध राहा. मित्रांनो अशा पद्धतीची ही इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य आहे ती आपण या ठिकाणी बघितली.
विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व चार्ट जो आहे तो फक्त एक काळजीपूर्वक लक्षात घ्या. अपेक्षा करतो की नक्कीच तुम्हाला चेन द वाईज समजेल, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला एक वॉर्निंग देऊ इच्छितो, एक सूचना देऊ इच्छितो की तुम्हाला जर चेन द वाईज शिकायचं असेल तर माझ्या पहिल्या लेक्चर पासून तर लगातार जी लेक्चर्स आहेत कंटिन्यू ती तुम्ही व्यवस्थित बघा. हवं तर तुम्हाला वेळ नसेल तुमच्या वेळेनुसार बघा. प्ले लिस्ट मध्ये अगदी पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर, पहिलं लेक्चर आणि दुसरं लेक्चर हे फक्त माहिती आहे. तिसऱ्या लेक्चर पासून प्रत्यक्ष कोणत्या प्रकारच्या वाक्यांचं डायरेक्ट आपण आपले चेन द वाईज करतात. म्हणजे जसं की तिसरा लेक्चर आपलं कशाचं असेल, सिंपल प्रेझेंट सिंपल पास्टचं असेल. त्याच्यानंतर पुढचे लेक्चर स्टेप बाय स्टेप येतील. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप तुम्ही रेग्युलर हे बघा, वेळ काढा. 100% मी तुम्हाला शाश्वती देतो कि यू विल बिकम द मास्टर ऑफ चेन द वाइज. वो दिन दूर नहीं कि जब आप चेन द वाइज के मास्टर बनोगे ग्रामरच्या बाबतीत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडला एवढंच. गुड बाय.